कशा सर्वजण. आज आहे ना, आमच्या इथे पाणी नव्हतं, म्हणजे काल पाणी बंद होतं आणि काल पाणी बंद असल्यामुळे आज पाणी आलं नाही. पाण्याला प्रेशर पण नव्हतं आणि पाणी खूप स्लो आलं, बारीक आलं, छोटं आलं. त्यांनी आपापल्या मोटरी लावल्या, पाणी भरलं. मला काही आता एवढं पाणी लागत नाही, म्हणून मी जेवढं आता तेवढं वापरलं आणि पिण्यापुरतं 1-2 भांडी घेतली, बस झालं, माझं काम उरकलं. आणि काल माझ्याकडे होतं पाणी, पण मी काल 1-2 जणांना 2-4 बादल्या पाणी दिलेलं आहे. तर सांगायचं म्हणजे काल मुंबईत जे घडलं ते नारी शक्तीनेच नारी शक्तीची हवा काढली, हो ना. आणि त्यांनी दाखवून दिलं सर्वांना की नारी शक्ती ही किती मोठी असते आणि नारी ही काही करू शकते, नाही का. म्हणून तर मुली शिकल्या पाहिजेत असं सर्व म्हणतात ना, की त्यांना सर्व ज्ञान सर्व गोष्टी येतात, असं आहे. काल त्या स्त्रीने सर्वांनाच खडसावून विचारलं की तुम्ही रस्त्यावर आंदोलन का करता. तुम्ही रस्त्यावर करू नका, तुम्हाला जी योग्य जागा दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही तुमचं आंदोलन करा, हो की नाही. आणि ट्रॅफिक जाम करू नका, लोकांना त्रास देऊ नका. लोकांना भयंकर त्रास होतो, वेदना होतं, तर तुम्ही असं करू नका, माहिती आहे का. तर खूप चांगलं होतं, छान गोष्ट होती. परंतु काय असतं, एखाद्या चांगल्या गोष्टीला विरोध करणारे पण भरपूर असतात, हो की नाही. आणि तसंच झालं. नंतर काही लोकांनी तिला हे पण केलं. तर असं जाऊ द्या, तिने तिचं दाखवलं की बघा, असं करू नका, रस्ता अडवू नका, लोकांना जेरीस आणू नका, लोकांची कामं लोकांना जाऊ द्या. रस्ता अडवून काय होणार आहे, तुमचं आंदोलन तुम्हाला वेगळ्या पद्धतीने करता आलं असतं, हो की नाही. तर असं आहे बघा, आपल्या इथं आंदोलनं म्हटली ना, पहिले रस्ता जाम करतात. पहिलं काही नाही केलं ना, तर कार्यकर्ते ते आंदोलन करते, पहिले रस्ते बंद करतात, सगळे रस्ते बंद करतात. तुम्हाला माहिती आहे रस्ते बंद केल्याने काय होतं. लहान मुलं, वृद्ध, ह्यांना भयंकर वेदना होतात, त्रास होते. एखादी गरोदर बाई असते, हां, तिचे किती हाल होतात तुम्हाला काय माहिती. तेव्हा असे रस्ते बंद करू नका आणि आंदोलन रस्त्यावर करू नका.